नागपुरात एका बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्य व तरुणींवर पैसे उधळण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी भंडाफोड केलाय। संबंधित अवैध डान्स बारमध्ये पोहोचलेल्या 20हून अधिक ग्राहकांसह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। येथे 3 तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील नृत्य करत होत्या। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकानं गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली। लाखांदूर तालुक्यात पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणाचा बळी एका गरोदर महिलेच्या रूपानं द्यावा लागलाय। आसोला येथील रीना विवेक शहारे हिला 18 ऑगस्टच्या रात्री प्रसूती वेदना झाल्यानं कुटुंबियांनी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र रात्रभर प्रसव वेदनांनी तळमळणाऱ्या या महिलेकडे उपचारासाठी डॉक्टर फिरकले नाहीत। अखेर पहाटे प्रसूती झाली, मात्र त्यानंतर बाळ व प्रवासादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे। शासन नियुक्त कंपनीने नेमलेल्या कंत्राटी जिल्हा तांत्रिक कर्मचाऱ्यांना येथील जिल्हा पुरवठा कार्यालयात तब्बल 23,57,000 रुपयांची आर्थिक अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी 19 ऑगस्ट रोजी अभिजित भुसकडे, हेमंत सूर्यवंशी या 2 महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। एपीएल डीबीटी योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात न टाकता भुसकडे यांनी ती रक्कम स्वतःसह अन्य तिघांच्या खात्यात वळती केली। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, कोण आडवं येतं तर येऊ द्या, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे। छत्रपती संभाजीनगरात बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला। मला सरकार म्हणाले की तुझ्या अंगाचे कातडी काढून दे, मी तुमच्या समाजाला आरक्षण देतो तर मी एका सेकंदात अंगाचे कातडे काढून देईल, असा मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। येत्या 29 ऑगस्टला आपण मुंबईत येऊन मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, कोण आडवं येतं तर येऊ द्या, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे। 25 वर्षात मित्र परिवारातील 21 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेची कंत्राटे वाटण्यात आली आहेत। त्यामुळे बेस्ट सारखी संस्था डबघाईला आल्याचं या नेत्यानं स्पष्ट केलं आहे। मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्टमध्ये कंत्राटी पद्धत लागू करून हा उपक्रम खड्ड्यात घालण्याचं पाप केलं आदित्य ठाकरे यांनी, अशी जोरदार टीका शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी केली आहे। बेस्टमध्ये कंत्राटी पद्धतीने बस आणल्या, हजारो कर्मचाऱ्यांची भरती केली। ज्या 4 कंत्राटदारांनी बेस्टचे कंत्राट दिले हे 4ही कंत्राटदार आदित्य ठाकरे यांचे मित्र असल्याचा आरोपही पावसकर यांनी केला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13.61 किलोमीटर लांब नव्याने बांधण्यात आलेल्या मेट्रो नेटवर्कचं उद्घाटन केलं जाणार आहे। या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या मेट्रोमुळे प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे। 13.61 किलोमीटर लांब नव्याने बांधण्यात आलेल्या मेट्रो नेटवर्कचं उद्घाटन आता लवकरच होणार आहे। अजित पवार आमची पुरोगामी विचारधारा आहे असे सांगतात, मात्र त्यांच्या पत्नी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात असे म्हणत त्यांच्यावर टीका केली जात आहे। दरम्यान आता4अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी अजित पवार यांना चांगलंच सुनावलंय। गणेशोत्सवाच्या निमित्तानं नात्यांचे बंध जपत उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी याहून अनोखी संधी असू शकत नाही। याच गणपती उत्सवाच्या आनंदाच्या सोहळ्याचा आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घरत गणपती चित्रपटातून पुन्हा अनुभवाला येणार आहे। अभिनेत्रींच्या सौंदर्याला लाखो तरुण भाळतात। व्यायाम, योग्य आहाराच्या जोरावर अभिनेत्रींनी आकर्षक शरीरयष्टी कमावलेली असते। याच कारणामुळे अनेक तरुण अभिनेत्रींच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतात। दरम्यान अशाच एका अभिनेत्रीच्या फाजील मोहाचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे। एका व्यक्तीनं बायकोची शरीरयष्टी नोरा फतेही या अभिनेत्रीसाठी सारखी हवी यासाठी आश्चर्यजनक प्रकार केला आहे।